आज मित्रांनो 18 जून 2021 आज महाराष्ट्राच्या काही नवीन भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला आज महाराष्ट्राच्या काही भागामध्ये बघायला मिळणार आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। आज दिवसभरात नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे याविषयी छोटीशी अपडेट आहे। व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता। एक छोटीशी विनंती, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अजूनही तुम्ही जर किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा। व्हिडिओच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता। तर मित्रांनो, सुरुवात करूया कोकण विभागापासून। कोकण विभागामध्ये आज काही प्रमाणात पावसाचा जोर जो आहे तो कमी होणार आहे। पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम तर ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता कोकण विभागामध्ये आज आहे। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या काही भागामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळेल। त्याचबरोबर मित्रांनो, पुणे विभागामध्ये सुद्धा काही प्रमाणात पावसाचा जोर आज कमी होण्याची शक्यता आहे। पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या परिसरामध्ये काल पश्चिमी भागामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळालेला आहे, तर आज मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। तसेच पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरचा जो काही पूर्वी भाग असणार आहे या भागांमध्ये हलक्या ते तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज दिवसभरात आपल्याला बघायला मिळेल। सोलापूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलका ते एखाद दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही भागामध्ये बघायला मिळेल, सर्व भागामध्ये पावसाची शक्यता नाही आहे। तर मित्रांनो, नाशिक विभागामध्ये आज पावसाचा जोर काही प्रमाणात वाढणार आहे। बऱ्याचशा भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता असणार आहे। नाशिक जिल्ह्याचा जो काही पश्चिमी पट्टी असणार आहे, पश्चिमी पट्ट्यामध्ये हलक्या ते मध्यम सरी आपल्याला दिवसभरात बघायला मिळतील। एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊससुद्धा होऊ शकतो। नाशिक विभागातील जळगाव, धुळे, नंदुरबार, उत्तर महाराष्ट्रातील या भागांमध्ये सुद्धा आज पावसाची शक्यता निर्माण होताना दिसत आहे। ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। जळगाव, पाचोरा तसेच हा जो परिसर दिसतो मित्रांनो धुळे या परिसरामध्ये, जळगाव आणि धुळेच्या दक्षिण परिसरामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। तुरळक भागामध्ये जोरदार पाऊससुद्धा होऊ शकतो। तर इतरत्रसुद्धा मित्रांनो विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरींची शक्यता आपल्याला बघायला मिळेल। नंदुरबार, धुळे आणि जळगाव या परिसरामध्ये पावसाचा जोर थोडासा कमी असेल, परंतु आज पावसाची शक्यता निर्माण होताना दिसत आहे। त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मित्रांनो ढगाळ वातावरण बघायला मिळेल। ठिकठिकाणी हलक्या ते एक दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता किंवा तुरळक भागामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। तर आपण बघू शकता जो काही अहमदनगर जिल्ह्याचा श्रीरामपूर वगैरे हा जो परिसर आहे, इथे आपल्याला तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्याचा पश्चिमी भागामध्ये सुद्धा तुरळक भागामध्ये, दक्षिणी भागामध्ये सुद्धा तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता। सर्व भागामध्ये पाऊस नाही मित्रांनो, परंतु तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता निर्माण होताना दिसत आहे। औरंगाबाद विभागामध्ये आज पावसाचा जोर काही जिल्ह्यांमध्ये वाढण्याची शक्यता आहे। मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। हलका मध्यम पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळू शकतो। औरंगाबाद, जालना तसेच परभणी आणि हिंगोली हा जो परिसर आहे मित्रांनो वरचा, या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। जालन्याच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। दुपारी आणि दुपारनंतर मित्रांनो हे पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होऊन ठिकठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळेल। त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये आणि उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या सर्वच भागामध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो। अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो मराठवाड्यामध्ये आज असणार आहे। मराठवाड्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण आज निर्माण होते। सर्व भागामध्ये जरी पाऊस नाही झाला तरी पण ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे, तर तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस या परिसरामध्ये आज होण्याची शक्यता निर्माण होताना दिसत आहे। अमरावती विभागामध्ये मित्रांनो आज मुसळधार पावसाची शक्यता काही ठिकाणी बनताना दिसत आहे। जसे की आपण बघू शकता अकोल्याचा दक्षिण पश्चिम भाग या परिसरामध्ये, तसेच इतरत्रसुद्धा आसपासच्या परिसरामध्ये संध्याकाळच्या टायमिंगला मित्रांनो या परिसरामध्ये आपल्याला काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळेल। मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता खर्डा, मूर्तिजापूर तसेच इकडं नांदगाव, खंडेश्वर, बडनेरा, अमरावतीचा जो काही दक्षिण परिसर असणार आहे, चांदूर वगैरे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस आपल्याला आज बघायला मिळू शकतो। सर्वसाधारणपणे दुपारनंतर मित्रांनो या परिसरामध्ये पावसासाठी पोषक वातावरण होईल, तर संध्याकाळच्या टायमिंगला बऱ्याचशा ठिकाणी या आसपासच्या परिसरामध्ये जोरदार पावसाची किंवा मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे।
वाशिमच्या भागामध्ये, यवतमाळच्या भागामध्ये तसेच बुलढाण्याच्या भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता. तर यवतमाळ आणि वाशिमचा जो काही मुख्यत्वे करून उत्तरी भाग असणार आहे, उत्तरी भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल. नागपूर विभागामध्ये मित्रांनो, नागपूर, वर्धा तसेच चंद्रपूर या परिसरामध्ये आपल्याला हलक्या मध्यम पावसाची शक्यता. वर्ध्याच्या परिसरामध्ये काही ठिकाणी आपल्याला जोरदार पावसाची शक्यता, तुरळक ठिकाणी नाकारता येणार नाही. वर्धा आणि वर्ध्याच्या आसपासच्या परिसरामध्ये. नागपूरच्या मुख्यत्वे करून दक्षिणी भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे. तर जो काही उत्तरी भाग आहे, उत्तरी भागामध्ये बहुतांश ठिकाणी आपल्याला वातावरण मोकळं बघायला मिळेल. तरी पण तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता या परिसरामध्ये सुद्धा नाकारता येणार नाही. चंद्रपूरमध्ये तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता. तसेच इकडे भंडारा, गोंदिया बघितलं, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या परिसरामध्ये सुद्धा ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता. रात्री आणि मध्यरात्रीसुद्धा मित्रांनो या परिसरामध्ये पावसाची शक्यता असणार आहे. नेमक्या कोणत्या भागामध्ये हा पाऊस बघायला मिळू शकतो याविषयी अपडेट आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.